शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 20 डिसेंबर 2025 आणि आज आपण पुन्हा एकदा कापूस बाजारभावाचा आढावा घेणार आहोत. कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जसा तुम्हाला शब्द दिला आहे, प्रत्येक शब्द हा रोज खरा ठरतोय आणि कापूस बाजारभाव रोज वाढतोय. तर काय आहे आजची परिस्थिती हे जाणून घेणार आहोत. परंतु तुम्हाला जर रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच, परंतु रोज तुम्हाला डेली अपडेट कापूस बाजारभावाची पाहता येईल. तर जाणून घेऊयात नक्की काय आहे आजचे कापूस बाजारभाव. तर सुरुवात करूया गठण मार्केटपासून. तर गठण मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात आज आपल्याला बदल पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून किंवा गेल्या 15 दिवसापासून म्हणा, 51,900 रुपयाचं गठण 53,000वर आलं आणि आज पुन्हा गठणमध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे आणि गठणचा दर आज झाला 53,200 रुपये. जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज 8,000 रुपये प्लस दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तो सकाळचा व्हिडिओ तुम्हाला दुपारनंतर समजलं असेल की बाजारभाव अगदी तसेच झालेत. तर आजचा जो दर असणार आहे, तर तो रेग्युलरमध्ये जो स्थानिक बाजारपेठ आहे, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,100 रुपये हा असणार आहे. काही ठिकाणी 7,000 देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु जेनिंग मार्केटमध्ये जो 7,300, 7,400, 7,450 होता, तो मात्र आपल्याला आज 7,500 रुपये पाहायला मिळणार आहे. हा झाला जो छोट्या जेनिंग आहेत किंवा लोएस्ट जेनिंग आहेत, ज्या ठिकाणी दर सगळ्यात जास्त आपल्याला मिळत नाही अशा, तर त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 100 रुपये वाढ आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या बाजार समित्या आहेत, मग जसं की मानवत असेल, अकोट असेल, हिंगणघाट असेल किंवा मग इतर बाजार समिती असेल, तर ह्या बाजार समित्यांमध्ये आज आपल्याला 8,000 प्लस दर हा पाहायला मिळणार आहे. 8,000 कालच्या दिवशी आपल्याला शक्यता होतीच, परंतु आज आपल्याला गठण मार्केटमध्ये तेजी आल्यामुळे आपल्याला आणखी आजच्या दिवशी परत 8,000चं प्लस मार्केट आपल्याला पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी झालंय सुद्धा. त्यामुळे तुमच्या हे लक्षात येईल की ज्या पद्धतीनं आपण बाजारभाव सांगतोय त्या पद्धतीनं अगदी तेजी पाहायला मिळते, कारण तेजी ही पाहायला मिळणारच आहे. याचं कारण असं आहे की पाहिजे तेवढं उत्पादन नाही आहे आणि पाहिजे तेवढं उत्पादन जर जिनिंगला मिळत नसेल तर जिनिंगसुद्धा चालणार नाहीत. त्यासाठी सरकी तेजीत आहे आणि त्यासोबतच कापूससुद्धा तेजीतच पाहायला मिळतोय, गठणसुद्धा तेजीत आहे. त्यामुळे कापूस दर वाढण्याची शक्यता आणखी खूप आहे. त्यामुळे घाई करू नये, कापूस दर आणखी वाढतील आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला गठणचा आकडा दिला आहे, त्या गठणचा आकडा आल्यानंतरच आपल्याला कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. तोपर्यंत ज्यांची परिस्थिती नाही आहे अशा शेतकऱ्यांनी थोडा थोडा करून कापूस बाहेर घेऊ शकता. मित्रांनो, अशाच अपडेट व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.